माजी मुख्यमंत्री आदरणीय शरद पवार साहेब या ठिकाणी उपस्थित आमदार अनिल देशमुख, खासदार श्री अमर काळे, आदरणीय दत्ता भाऊ, माजी खासदार रामदास सुरेजी, आमच्यावर उपस्थित सर्व सन्माननीय अतिथीगण, उपस्थित सर्व बांधवांनो आणि बहिणी, नागपूर विद्यापीठामध्ये विद्यार्थी संघात काम करत असताना अनेक वेळा मला बदलेला येण्याची संधी मिळाली. सुरेश भाऊंचा त्या काळामध्ये जवळून संबंध आला. राजकारणाच्या दिशा कधी कधी वेगवेगळ्या होत्या, पण त्यांच्याशी आणि त्यांच्या परिवाराशी असणारे व्यक्तिगत संबंध नेहमीच वृद्धिंगत होते. सुरेश भाऊंच्या व्यक्तिमत्वामध्ये एक विशेषता होती आणि ती विशेषता म्हणजे नम्रता, शालीनता आणि त्यांच्या वागण्यामध्ये आणि बोलण्यामध्ये अहंकाराचा भाव कधी नव्हता, पण नम्रता, शालीनता, सहजता, सर्वता याचा वारंवार परिचय त्यांच्या व्यक्तिमत्वामधून मिळाला. सुरेश भाऊंचे वडील बापूराव देशमुख यांना बघण्याची मला संधी मिळाली, पण त्यांच्याशी माझा एवढा संबंध आला आहे. पण बापूरावांनी सहकार क्षेत्रामध्ये आणि शिक्षण क्षेत्रामध्ये विशेषतः गोरगरीब जनतेमध्ये गरीब मुलाला, गरीब माणसाच्या मुलाला उत्तम शिक्षणाची सोय उपलब्ध व्हावी म्हणून बापूरावांनी इनिशिएटिव्ह घेतला आणि शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याचबरोबर सहकार क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या विकासाकरता त्यांनी अनेक नवीन नवीन उपक्रमामध्ये त्यांच्या नेतृत्वाखाली सुरुवात केली. आणि बापूरावांचा वारसा ही सुरेश भाऊंच्या जीवनातील सगळ्यात मोठी मुलगी होती. बापूरावांच्याकडनं मिळालेला हा वारसा ते पुढे दिले आणि सतत शेतकरी, शेतमजूर आणि शिक्षण क्षेत्राकरता आपल्याला किती जास्तीत जास्त चांगलं काम करता येईल याचा त्यांनी सातत्याने विचार केला. आज त्यांनी वयाची 75 वर्ष पूर्ण केलेली आहे. लोकमान्य टिळक नेहमी असं म्हणायचे की एखादा व्यक्ती आपल्या जीवनात जगला किती यापेक्षा जीवन जगला कसा हे जास्त महत्त्वाचं आहे. सुरेश भाऊंनी बापूरावांकडून मिळालेला वारसा घेऊन या जिल्ह्यामध्ये सातत्याने शेतकरी, सहकार क्षेत्र आणि त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रामध्ये समाज हिताकरता काम करण्याचा सातत्याने प्रयत्न केला. पण या सगळ्या याच्यामध्ये राजकारण म्हटलं की कधी ऊन, कधी पाऊस, कधी आनंद, कधी दुःख, कधी यश, कधी अपयश हे मिळतच असतं. पण खऱ्या नेतृत्वाची कसोटी तीच असते की सर्व काळामध्ये सतत चालत राहिलं पाहिजे आणि सतत जनतेचा विचार करून पुढे काम करत राहिलं पाहिजे. त्यांच्या जीवनामध्ये हा त्यांचा गुण सातत्याने त्याचा परिचय आपल्या सगळ्यांना झाला. जो माणूस जन्माला येतो त्याचा मृत्यू अटळ आहे. हा यावतचंद्र दिवाकर असा नियमाचा कोणी अपवाद नाही आहे. परंतु आपल्या जीवनामध्ये स्वतःचा परिवार आणि जीवन सांभाळत असताना समाजाबद्दलची उत्कंठा देशमुख म्हणजे आमच्या वहिनीसाहेब त्यांनी पण त्यांना सर्व काळामध्ये सातत्याने सहकार्य केलेलं आहे. आणि येणाऱ्या पुढील काळामध्ये गोरगरीब जनतेची, शेतकऱ्यांची, गाव गरीब मजूर शेतकऱ्यांची जे काही प्रश्न असतील, समस्या असतील त्या आपल्या वकुवाप्रमाणे, आपल्या ताकदीप्रमाणे, आपल्या क्षमतेप्रमाणे ते असाच सोडवण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहतील असा मला विश्वास आहे. माझे त्यांच्या परिवाराशी पारिवारिक संबंध सातत्याने राहिले आणि मी नेहमी म्हणतो की राजकारण किती बदलत असलं तरी व्यक्तिगत संबंध फार मोठी सैनिक असते.
मी नेहमी लक्षात ठेवतो की ह्युमन रिलेशनशिप इज द बिगेस्ट स्ट्रेंथ ऑफ पॉलिटिक्स सोशल वर्क अँड बिझनेस. म्हणून त्यांनी पण सातत्याने हे संबंध कायम ठेवले, माझ्याकडे मी पण कायम ठेवले आणि त्यामुळे अनेक वावटळं आली आणि गेली, पण संबंध जसे तसे राहिले. विचार भिन्नता असायला काही हरकत नाही आहे, पण मतभेद असता कामा नये. हेच खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या आणि म्हणून राजकारणापेक्षा राष्ट्रकारण राष्ट्रकारणामध्ये समाजकारण आणि राष्ट्रकारण समाजकारणामध्ये खऱ्या अर्थाने सेवा करणार. बृहत्तर राजनीती, लोकनीती आणि धर्म पॉलिटिक्स याला फक्त मुलं राजकारण. पण यावरती कुठेतरी कुठून पुन्हा एकदा समाजाच्या आणि देशाच्या हिताकरता तो समाजातला दलित आहे, पीडित आहे, शोषित आहे, शेतकरी आहे, शेतमजूर आहे, असाही आहे, अनाथ आहे, त्याचा विचार करणारा नेतृत्वाने कार्यकर्ता आहे. ही खऱ्या अर्थाने आपल्या देशाची आणि समाजाची आवश्यकता आहे. त्याच मालिकेमध्ये सुरेश भाऊ बापूरावांचा वारसाईक जीवन जगले, काम करत राहिले, ते असंच काम करत राहतील. आज 75 वर्ष झाली आहे. आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा, आशीर्वाद हे नक्कीच 100 वर्ष पूर्ण करतील अशा शुभेच्छा मी त्यांना देतो. आणि परमेश्वरांनी त्यांना निरोगी आणि उत्तम दीर्घायुष्य द्यावं अशी ईश्वर त्यांनी प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. धन्यवाद गडकरी साहेब. यानंतर देशाचे पिढीचे नेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री